भोंदू खरात प्रकरण कसं बाहेर आलं याची शंका प्रत्येकाच्या मनात आहे. ऐका, खरातच्याच कार्यालयात असणाऱ्या एका कर्मचाऱ्याची बायको गर्भवती होती. तिला तपासणीसाठी कार्यालयात घेऊन ये असं खरात म्हणाला. कर्मचारीही त्याच्या श्रद्धेपोटी आपल्या बायकोला कार्यालयात घेऊन आला आणि त्या गर्भवतीची तपासणी करत असताना भोंदू खरातने तिच्यावर जबरदस्ती केली. हे सगळं प्रकरण तिने आपल्या नवऱ्याला घरी गेल्यानंतर सांगितलं, पण त्याचा याच्यावरती विश्वास बसला नाही. मग त्याने त्याच्या कार्यालयात स्पाय कॅमेरा लावला आणि त्यानंतर जे उघडकीस आलं हे अत्यंत धक्कादायक होतं. त्याने ती क्लिप एका सामाजिक कार्यकर्त्या ज्या महिला होत्या त्यांच्याकडे नेऊन दिली आणि मग पुढे काय उघडकीला आलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अशा अनेक महिला आहेत ज्या महिलांवरती या भोंदूने अत्याचार केले. या सगळ्यात आपण सुद्धा एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, ती म्हणजे श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक आपल्याला वेळीच ओळखता आला पाहिजे. आणि तो ओळखता आला असता तर कदाचित कितीतरी महिला या अन्यायापासून वाचल्या असत्या. तुम्हाला या सगळ्या प्रकरणासंदर्भात काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.